Good morning all. In this lecture, we will start our next question. What is departmentation? Explain base of departmentation. Okay. Departmentation म्हणजे काय बरं? तर जे काही ऑर्गनायझेशन मध्ये डिपार्टमेंट असणार आहे किंवा ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन हे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये केलं जातं. दिस इज कॉल्ड द डिपार्टमेंटेशन. राईट. सो बघूयात आपण काय आहे डिपार्टमेंटेशन. Departmentation is a means of dividing the larger function of organization into smaller flexible administrative unit. आता हे जे काही डिपार्टमेंटेशन केलं जातं हे कशासाठी केलं जाणार आहे तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा जे काही फंक्शन आहेत हे फ्लेक्झिबल असावेत. ओके. वी कॅन इझिली कम्युनिकेट टू इच अदर. अदरवाइज आपण असंही म्हणू शकतो वी कॅन टेक इझिली डिसिजन रिगार्डिंग पर्टिक्युलर डिपार्टमेंट. राईट. म्हणजे यासाठी मग मार्केटिंग डिपार्टमेंट आहे किंवा फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, असे वेगवेगळे डिवायडेशन हे काय केले जातात तर केले जाणार आहे डिपार्टमेंटेशनच्या अंडर. ओके. सो शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं व्हॉट इज मीन बाय डिपार्टमेंटेशन. डिपार्टमेंटेशन मीन्स ऑर्गनायझेशन डिवायडेड इनटू स्मॉलर युनिट. ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन काय होणार आहे. डिपार्टमेंटेशन मीन्स डिवाइडिंग द लार्ज फंक्शन ऑफ ऑर्गनायझेशन इनटू डिफरंट डिपार्टमेंट or different unit or smaller unit. Okay. मग पुढे एक्झाम्पल पण देऊ शकताय तुम्ही. It grouping of activity into an sub unit which are known as the department, division, section, branches, etc. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो त्याला एक तर डिव्हिजन म्हणू शकतो, ब्रांचेस म्हणू शकतो, डिपार्टमेंट म्हणू शकतो किंवा सेक्शन म्हणू शकतो. मग फॉर एक्झाम्पल देऊ शकाल तुम्ही इथे. फॉर एक्झाम्पल परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट. आता हे मेन डिपार्टमेंट झाले. लक्षात येत आहे. परचेस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा डिवायडेशन अगेन ते करू शकतात किंवा सेल्स डिपार्टमेंट मध्ये सुद्धा अगेन डिवायडेशन हे करता येऊ शकतं. सो आपण ऍज पर दी फंक्शन काय डिवायडेशन करणार आहोत हे बघायचं आहे. फर्स्ट आहे डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवाल. Departmentation means division of organizational function into smaller parts. Departmentation means division of larger function of organization into smaller parts, such as branch, division, department, etc. किंवा such as आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटची नेम सुद्धा इथे ऍड करू शकतो. Such as marketing, finance. Okay. नाही डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. आता फंक्शन वरून जेव्हा आपण ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन करणार आहोत ते कोणत्या पार्ट मध्ये केलं जातं बरं. When departmentation is done on the basis of function, all the activity of the organization are classified into different departments like production, marketing, finance, personnel, purchasing, engineering, accounting, etc. etc. लक्षात येत आहे. म्हणजे डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन हे बाय फंक्शन नुसार जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र इथे हेड सगळे हेड काय होणार आहे डिपार्टमेंटचे येतील. म्हणजेच काय फायनान्स आहे, परचेस आहे, सेल्स आहे, पर्सनल आहे, HR आहे, टॅक्स आहे, व्हॉट एव्हर. इज इट क्लिअर. पॉइंट नंबर फर्स्ट. Yes, ma'am. बोला फटाफट. Yes, ma'am. Then हे बाय आहे ना. डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट. BY नाही BY आहे. डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट म्हणजेच प्रोडक्टचं क्लासिफिकेशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल. सो लार्जर ऑर्गनायझेशन विच नंबर ऑफ प्रोडक्ट फॉलो द मेथड ऑफ डिपार्टमेंटेशन. म्हणजे आता इथे काय होऊ शकतं तर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं डिपार्टमेंटेशन करू शकता. सो लार्ज ऑर्गनायझेशन विथ नंबर ऑफ प्रोडक्ट or when large organization produce number of product at the same time that time they will prefer the departmentation by product असं आपल्याला म्हणता येईल. काय सांगायचं आहे. when large organization produce number of product at the same time. एका वेळी ते काय करतात तर खूप सारे प्रोडक्ट प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असू शकते है ना. वेगवेगळे काय करतायत ते प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतायत. तर ते काय करणार आहे डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट वाईज प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगळे करते. फॉर एक्झाम्पल मग सोप आहे, शॅम्पू आहे, पेस्ट आहे असं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो.
इज इट क्लिअर? सेकंड पॉइंट, डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट. बायच्या पुढे काय आलं हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन हे करायचं. इज इट क्लिअर? सेकंड पॉइंट, Yes, ma'am. Yes, ma'am. when organization introduce or when organization produce large number of product at the same time, that time they will prefer departmentation by product. For example, मग तुम्ही पेस्ट देन सोप, ऑइल, डिटर्जंट असे एक्झाम्पल देऊ शकता. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही काय केलेले आहेत तिथे इंट्रोड्यूस केलेले आहेत. ओके. देन नेक्स्ट आहे जॉग्राफिकल एरिया. Under this system, the activity of organization are grouped into the different department on the basis of geographical area. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या एरियामध्ये प्रोडक्ट सेल करत असाल तर तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन हे जॉग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलेलं आहे ना. मग अर्बन एरियाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते हँडल करणारे एक डिपार्टमेंट असेल, देन रुरल एरियासाठी वेगळं असेल, देन सेमी रुरल साठी वेगळं असेल, सेमी अर्बन साठी वेगळं असेल, टायनी साठी वेगळं असेल, व्हॉट एव्हर. लक्षात येते? That means in this system the organization classified or organization divided into different department on the basis of geographical area. ओके. जॉग्राफिकल एरिया नुसार तुम्ही काय केलेलं आहे, ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन केलेलं आहे. मग एक्झाम्पल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल अर्बन एरिया, रुरल एरिया, सेमी अर्बन एरिया एक्सेट्रा. इज इट क्लिअर? थर्ड पॉइंट. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. त्यांची पण आवाज येऊ देत. Yes, ma'am. Name departmentation by customer. So here organization can classified into classified department on the basis of different customer group. ओके. आता ऑर्गनायझेशनचे कस्टमर कोण असणार आहेत? एक असणार आहे इंडस्ट्रियल युजर्स, एक असणार आहे कंझ्युमर, डिरेक्टली कंझ्युमर, देन असणार आहे होलसेलर अँड रिटेलर. That means organization classified into different department on the basis of customer group. On the basis of customer group. मग कस्टमरचे ग्रुप कोणते आहेत हे पुढे तुम्हाला सांगता आले पाहिजे. पहिला सेंटेन्स सेमच असेल, बायच्या पुढे काय पॉइंट आलेला आहे तो फक्त पुढे ऍड करायचा आहे. Organization divide different department on the basis of customer. Say wholesaler, retailer, customer and industrial users. Then next, डिपार्टमेंटेशन बाय प्रोसेस. आता प्रोसेस कुठे येणार आहे? ज्या ऑर्गनायझेशन मध्ये, फॉर एक्झाम्पल आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन म्हणू शकतो, जिथे प्रोसेसिंग खूप सारी प्रोसेसिंग केल्यानंतर फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस होतं. त्यासाठी सुद्धा काय होतं तर हे डिपार्टमेंटेशन बाय प्रोसेस आपण काय करू शकतो, फॉलो करू शकतो. फॉर एक्झाम्पल पॅकेजिंग डिपार्टमेंट वेगळं आहे, लेबलिंग डिपार्टमेंट वेगळं आहे ना. सो या पद्धतीने आपण काय करू शकतो, डिपार्टमेंटेशन बाय प्रोसेस हे करता येऊ शकतं. आणि जनरली हे मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन मध्ये फारसं बघायला मिळेल. सो इन दिस टाइप्स ऑफ डिपार्टमेंटेशन इज फाउंड मेनली इन द मॅन्युफॅक्चरिंग युनिट. लक्षात ठेवा, डिपार्टमेंटेशन बाय प्रोसेस हे कुठे बघायला मिळतं? बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. Departmentation by process imply the grouping of activity into the different department on the basis of process involved in the production. प्रोडक्शन नुसार तुम्ही काय करू शकता, त्याचं प्रोसेसिंग हे करू शकता. पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, है ना, अजून काही तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचं असेल करू शकता. क्लिनिंग काही असू शकेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Departmentation by task force. Okay, departmentation by task force. These types of departmentation involve forming a team or task for the perform a specific task. म्हणजे आता इथे तुम्ही एक ग्रुप प्रिपेअर केलेला आहे आणि या ग्रुपला काहीतरी टास्क दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल एक ग्रुप काय करेल, मार्केटिंग करेल, एक ग्रुप काय करेल, ऍडव्हर्टायझिंग करेल, एक ग्रुप काय करेल, सेलिंग करेल. सो टास्क फोर्स, एक ग्रुप काय करेल, प्रोडक्शन वरती कॉन्सन्ट्रेट करेल, एक ग्रुप काय करेल, फक्त रॉ मटेरियल वरती कॉन्सन्ट्रेट करेल. दॅट मीन्स टास्क फोर्स. ओके. So departmentation by task force. So organization divided into different task force such as, सांगू शकताय मग सेल्स टास्क फोर्स आहे, देन ऍडव्हर्टायझिंग टास्क फोर्स असू शकेल, डिपेंडिंग ऑन परफॉर्मन्स. लास्ट पॉइंट, डिपार्टमेंटेशन बाय टाइम. Departmentation by the time.
So here the departmentation is based on time. Departmentation is based on the time. Time नुसार तुम्ही क्लासिफिकेशन केलेलं असेल. फॉर एक्झाम्पल किंवा जनरली डिपार्टमेंटेशन बाय द टाइम हे कुठे असतं तर हॉस्पिटलमध्ये बघायला मिळतं. जिथे काय असणार आहे तर शिफ्ट असतं. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये किंवा काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये आपण आपलं एक्झाम्पल घेऊ शकतो. कॉमर्स कसं फर्स्ट शिफ्ट मध्ये असतं, त्याच्यानंतर सायन्स शिफ्ट आहे. दॅट मीन्स ऑर्गनायझेशन डिवायडेड इनटू डिफरंट टाइम बेसिस. ओके, म्हणजे टाइम नुसार काय केलेलं आहे स्लॉट करून आपण मॉर्निंग शिफ्ट, डे शिफ्ट, नाईट शिफ्ट मध्ये क्लासिफिकेशन हे करू शकतो. हॉस्पिटल, हॉटेल है ना एक्झाम्पल दिलेले आहे. इज इट क्लिअर? क्वेश्चन खूप सिंपल आहे. यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, what is span of control? Explain its style. Span of control. Span of control means the number of subordinates that can be managed effectively and efficiently by the superior. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे स्पॅम ऑफ कंट्रोल. ओके, सो ह्या तुम्हाला पिक्चर वरून लक्षात येईल. स्पॅम ऑफ कंट्रोल म्हणजे इथे एक सुपिरियर आहे. सुपिरियर म्हणजे कोण म्हणतो आपण? मॅनेजर. अँड ही कॅन हँडल 3 पर्सन ना तो काय करतो? हँडल करतोय. देन हे जे 3 पर्सन आहेत हे प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल 2 पर्सन ना हँडल करतात. हा मिडल आहे, हा 2 पर्सन ना हँडल करेल. अँड हा लोअर आहे, हा 2 पर्सन ना हँडल करेल. ओके, दॅट मीन्स आता इथे टाइप्स मध्ये बघू आपण. फक्त मीनिंग लक्षात ठेवा. स्पॅम ऑफ कंट्रोल मीन्स the number of subordinates that can be managed effectively and efficiently by the superior. It's called span of control. Okay, it suggests how the relation are designed between the superior and subordinate in an organization. आता span of control म्हणजे प्रत्येक वेळी top level management cannot concentrate and monitor at the same time to entire organization, right ना? That is why they will choose the span of control method. मग ते काय करू शकतात? ओके, मिडल लेवल मॅनेजर आहे ना, यू कॅन हँडल लोअर लेवल मॅनेजमेंट. मग एका पर्सनला पॉसिबल आहे का? नाहीये. मग तुम्ही काय करा, तुमच्यामध्ये सुद्धा डिवायडेशन करा आणि मग तुम्ही तुमच्या अंडर काही सुपरविजन जे सबऑर्डिनेट आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता? मॅनेज करू शकता किंवा हँडल करू शकता, त्यांच्यावरती मॉनिटर करू शकता. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट क्लिअर झाली का बघा? स्पॅम ऑफ कंट्रोल आधी क्लिअर झाला का बघा. आपण टाइप्स कडे नंतर जाणार आहोत. मीनिंग महत्वाचं आहे. स्पॅम ऑफ कंट्रोल मीन्स द नंबर ऑफ सबऑर्डिनेट. हा वर्डिंग महत्वाचा आहे. द नंबर ऑफ सबऑर्डिनेट दॅट कॅन बी मॅनेज बाय सुपिरियर. सुपिरियर किती नंबर ऑफ सबऑर्डिनेट ना मॅनेज करतो, याला स्पॅम ऑफ कंट्रोल असं म्हटलेलं आहे. ओके, सो मग स्पॅम ऑफ कंट्रोल चे 2 टाइप्स आपल्याला लर्न करायचे आहेत. स्पॅम ऑफ कंट्रोल क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स, नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल अँड वाईड स्पॅम ऑफ कंट्रोल. सो नॅरो मध्ये काय आहे बघूया आपण. नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल मीन्स अ सिंगल मॅनेजर और सुपरवायझर ओव्हरसी फ्यू सबऑर्डिनेट. काय सांगायचं आहे आपल्याला? नॅरो म्हणजे स्मॉल आहे ना. सो नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल मीन्स सिंगल मॅनेजर और सुपिरियर ओव्हरसी फ्यू सबऑर्डिनेट. दॅट मीन्स सुपिरियर काय करणार आहे, त्याच्या अंडर त्याची कॅपॅसिटी बाबा किती आहे? ओके, आय कॅन हँडल ओनली 2 or 3%. म्हणजे तो कुठे जाईल? नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल मध्ये. ओके, देन मग मी एखादा सुपिरियर काय म्हणेल, आय कॅन हँडल 100 एम्प्लॉईज ऍट द सेम टाइम. दॅट मीन्स दे आर क्लासिफाइड इनटू वाईड स्पॅम ऑफ कंट्रोल. लक्षात येतंय का? तुम्ही सबऑर्डिनेट किती हँडल करताय याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन होईल. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Are you getting my point? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, व्हेरी गुड. बाकी सगळे प्रेझेंटी द्यायला आले. प्रेझेंटी देऊन झाली असेल तर गेलात तरी चालेल. अमन, अमृता, अंकिता, अस्मिता, कैवल्य, मंजुश्री. जरा जागी करते, सगळ्यांना झोपले असते तर बघूया. मरिया, मिहिर, मुस्कान, मुस्कान पटेल आणि हे काही आपले स्टुडंट आहेत तेवढेच बोलतात. तर बोलणारे स्टुडंट कोण कोण आहेत मी सांगते. हा, फार कमी अंबर बोलतो. अंबर नाही, अंबर असतो. अमन कधीतरी बोलतो. अमृता असते. देन अस्मिता, अंकिता,
अंकिता नाही, अस्मिता. हिमाली, कैवल्य पण कधीतरी असतो जागा. देन मिहिर, मुस्कान ऑलवेज असते. मिहिर, नेहा मुल्ला, नितेश, नुपुर ऑलवेज असते, सही असते हल्ली. देन सलोनी, सानिया, श्रद्धा, श्रुती अग्रे. कधी आन्सर देताय का तुम्ही? श्रुती मिरगल, शुभम, उमेरा, वैभवी असते, योगिताही असते. देन अरे जरा टू वे कम्युनिकेशन असेल तरी लक्षात येतं ना आपल्या. थोडे जागे राहा ना. नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल क्लिअर झालं का? ज्यामध्ये काय असणार आहे? सिंगल सबऑर्डिनेट हँडल ओनली फ्यू सबऑर्डिनेट, दॅट मीन्स नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल. अँड वाईड स्पॅम ऑफ कंट्रोल त्याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे इथे कोण आहे? एक सबऑर्डिनेट आहे. ही कॅन हँडल नंबर ऑफ सबऑर्डिनेट. मग नॅरोच्या कम्पेअर मध्ये तो काय करतोय? तर जास्त नंबर ऑफ सबऑर्डिनेट ना हँडल करतो. इज इट क्लिअर? जर डाऊट असेल तर विचारू शकता. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. मॅडम एकदम परत सांगा. कोणती? मॅम परत सांगा एकदा. सेकंड. आधी आपण नॅरो कंप्लीट करूया. डिटेल आपण जाणार आहोत वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल मध्ये. नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल. नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल मीन्स अ सिंगल मॅनेजर और सुपिरियर ओव्हरसी फ्यू सबऑर्डिनेट. फ्यू सबऑर्डिनेट नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल. हे लक्षात ठेवा. दिस गिव्ह राईज टू द टॉल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ओके, टॉल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे हे असं व्हर्टिकली इन्क्रीज होत जातं, म्हणून याला टॉल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. टॉल ऑर्गनायझेशन म्हणजे कोण आणि फ्लॅट ऑर्गनायझेशन म्हणजे कोण? फ्लॅट ऑर्गनायझेशन आहे वाईड स्पॅम ऑफ कंट्रोल, हे फ्लॅट मध्ये येतं, आणि नॅरो आहे हे टॉल मध्ये येणार आहे. कारण हे होरिझॉन्टली इन्क्रीज होत, सॉरी व्हर्टिकली इन्क्रीज होतं, आणि वाईड आहे हे होरिझॉन्टली इन्क्रीज होतं. पुढे बघूया आपण ऍडव्हान्टेजेस. क्लोज सुपरविजन. आता एक सबऑर्डिनेट आहे, तो त्या दोनच सबऑर्डिनेटला हँडल करतो. दॅट मीन्स क्लोज सुपरविजन इज पॉसिबल अंडर नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल. ओके. देन क्लोज कंट्रोल ऑफ सुपरविजन. वी कॅन इझिली कंट्रोल नंबर ऑफ सबऑर्डिनेट, कारण इथे फ्यू नंबर ऑफ सबऑर्डिनेट आहेत. फास्ट कम्युनिकेशन, म्हणजे इथे त्याला खूप साऱ्या लोकांसोबत डिस्कशन करावं लागतंय का? नाही. दॅट मीन्स फास्ट कम्युनिकेशन इज पॉसिबल अंडर नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल. The manager can supervisor each of his subordinate intimately. ओके, तो काय करू शकतो? इझिली काय करणार आहे? इंटिमेटली किंवा सुपरविजन हे करू शकतो. द नेचर ऑफ वर्क इज युजली कॉम्प्लिकेटेड. द नेचर ऑफ वर्क इज युजली कॉम्प्लिकेटेड. हे का सांगितलं जातं? कारण खूप सिंपल काम आहे, तर त्यासाठी तुम्ही नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोल मेथड नाही चूज करा. जेव्हा एखादा टास्क कॉम्प्लिकेटेड आहे, त्यावेळी ऑर्गनायझेशन काय सांगते की तुम्ही नॅरो स्पॅम ऑफ कंट्रोलला इम्पॉर्टन्स द्या. तुमच्या अंडर दोनच सुपरविजन घ्या आणि तुम्ही काय करा? एक इफेक्टिव्ह टास्क हा कम्प्लीट करा. ओके, दॅट मीन्स द नेचर ऑफ वर्क इज कॉम्प्लिकेटेड. लक्षात ठेवा, नेचर ऑफ वर्क कॉम्प्लिकेटेड कुठे असतो आणि नेचर ऑफ वर्क सिम्पल कुठे असणार आहे? सिम्पल असणार आहे वाईड मध्ये, कारण तो खूप सारा नंबर ऑफ सबऑर्डिनेट वरती कंट्रोल करतोय. पण ते जे वर्क आहे हे डे टू डे ऑपरेशन असू शकते. पण इथे असणारा टास्क जो आहे हा कसा असणार आहे? तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड असेल असं आपण म्हणू शकतो. देन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन द सबऑर्डिनेट अँड देअर मॅनेजर. इफेक्टिव्ह आहे कारण इथे नंबर ऑफ सुपिरियर सबऑर्डिनेट हे कमी आहे. मोर लेयर्स इन द हायरार्की ऑफ मॅनेजर. जसं आपण म्हटलं मॅनेजमेंट मध्ये हायरार्कीचे लेयर्स कसे आहेत? मोर आहेत. ते काय होणार आहेत? व्हर्टिकली इन्क्रीज होत जाणार आहे. इज इट क्लिअर? ऍडव्हान्टेजेस Yes, ma'am. क्लिअर झाले का? Yes, ma'am. बघू कोण कोण जागा आहे बघू. ऍडव्हान्टेजेस कोणाला क्लिअर झाले जरा सांगा बरं. नोपूरला क्लिअर झाले. ओके. देन बाकी यांचे जरा अमन. ओके. देन नेहा, कैवल्य. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्लिअर झाले तर थम्स अप द्या. थम्स अप. ओके. हा, माईक ऑन करायला फार वेळ लागतो, त्याच्यापेक्षा थम्स अप किंवा हँड.
चलो नेक्स्ट. डिसएडव्हान्टेजेस पण बघायला मिळतील तुम्हाला नॅरोचे. टू मच कंट्रोल, कारण इथे टास्क कसा आहे तुमचा थोडासा कॉम्प्लिकेटेड असणार आहे. दॅट मीन्स टू मच कंट्रोल करावा लागेल. देन मेनी लेवल ऑफ मॅनेजमेंट, जे काही लेवल आहेत त्या कशा असणार आहेत तर जास्त असणार आहेत. ओके, एक मिनिट. मेनी लेवल ऑफ मॅनेजमेंट, लेवल ह्या कशा आहेत तर जास्त आहेत. हाय कॉस्ट, इथे तुम्हाला कॉस्ट ही जास्त काय करावी लागते, स्पेंड करावी लागते. देन एक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन लोवेस्ट लेवल अँड हायेस्ट लेवल, हे डिस्टन्स जे आहे हे काय होणार आहे तर एक्सेसिव्ह होणार आहे, कारण हायरार्की इथे इन्क्रीज होत जाते. देन टू मच कंट्रोल ओव्हर एम्प्लॉईज माइट हॅम्पर देअर ओरिजिनल टॅलेंट अँड क्रिएटिव्हिटी. ओरिजिनल टॅलेंट अँड क्रिएटिव्हला कुठेतरी आपण हॅम्पर करत असतो असं इथे म्हणता येईल. एक्सटेंड हायरार्की ऑफ कंट्रोल रिझल्ट इन द लॉंग टाइमिंग डिसिजन. ओके, तुमच्या हायरार्की ते काय होते तर एक्सटेंड होत जाते. म्हणजे माझ्या अंडर एखादा एम्प्लॉईज आहे, मी त्याला सांगेल तू हँडल कर, तो म्हणेल अरे त्याच्या अंडर 2 आहे तर तो त्याला हँडल करायला सांगेल. म्हणजे ही हायरार्की आहे ती कशी आहे तर एक्सटेंड होत जाते. लक्षात ठेवा. नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोलिंग प्रिव्हेंट क्रॉस फंक्शनल प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रॉब्लेम सॉल्विंगला मागचं कशी आहे तरी क्रॉस फंक्शनल. ओके, सो दीज आर सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल. होप सो तुम्हाला नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल क्लिअर झाला असेल. इज इट क्लिअर? नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि इंट्रो क्लिअर झाला का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता बरोबर त्याच्या ऑपोजिट जे असणार आहे हे वाईड स्पॅम ऑफ कंट्रोल असणार आहे. ओके, वाईड वर्डिंग वरून तुमच्या लक्षात येईल. वाईड स्पॅम ऑफ कंट्रोल मीन्स अ सिंगल मॅनेजर और सुपिरियर ओव्हरसी अ लार्ज नंबर ऑफ सबऑर्डिनेट. ते काय करतील तर लार्ज नंबर ऑफ सबऑर्डिनेट ना हँडल करतील. दिस गिव्ह राईज टू द फ्लॅट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. आता इंट्रो मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, फ्लॅट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे. देन हिअर सबऑर्डिनेट कॅन हँडल नंबर ऑफ सबऑर्डिनेट, सॉरी सुपिरियर कॅन हँडल नंबर ऑफ सबऑर्डिनेट. ते काय करणार आहे तर नंबर ऑफ सबऑर्डिनेट ना हँडल करणार आहेत. बस, लार्ज नंबर ऑफ ओव्हरसी लार्ज नंबर ऑफ सबऑर्डिनेट वाईड. देन फ्लॅट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. फ्लॅट का म्हटलेलं आहे लक्षात आलं ना, कारण हे होरिझॉन्टली इन्क्रीज होत जातं, दॅट इज वाय. ऍडव्हान्टेजेस बघू आपण. मोर डिलिगेशन ऑफ अथॉरिटी, डिवायडेशन ऑफ वर्क होणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजर. ओके, डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजर होऊ शकते इथे. क्लिअर पॉलिसीज, पॉलिसी क्लिअर आहेत प्रत्येकाच्या काय करायचं आहे, किंवा जो सुपिरियर आहे त्याची पॉलिसी क्लिअर असणार आहे. इन वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल सबऑर्डिनेट आर मोर इंडिपेंडंट. ओके, म्हणजे आता सबऑर्डिनेटला पण लक्षात येईल. A wide span of control subordinate are more independent. Subordinate are more independent. कोण सांगेल का याचं काय बरं रिझन असू शकेल? Subordinate are more independent. Tell me anybody. सांगा बरं. Subordinate are more independent. कोण सांगेल का? मीनिंग क्लिअर असेल तर तुम्हाला सांगता येईल. वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल सबऑर्डिनेट आर मोर इंडिपेंडंट. इंडिपेंडंट का आहे कारण त्याच्या अंडर स्वतंत्र आहे. हे जर एक्झाम्पल बघितलं, हा कैवल्य सांगणार आहेस? स्वतंत्र आहे. हे आपण एक्झाम्पल घेऊ. इकडे या, आता मागे या जरा. हा एक इमेज बघा काय सांगितलेलं आहे. हा जो लास्ट नेक्स्ट आहे वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल आहे ना. वाईड मध्ये आता हे किती 10 आहे तसं आपण कन्सिडर करू, आणि इथे जो त्यांचा सुपिरियर आहे हा 1 आहे ना. दॅट मीन्स वन सुपिरियर कॅन हँडल 10 नंबर ऑफ सबऑर्डिनेट. सो हा फर्स्ट जो आहे हा काय म्हणेल, अरे हे बाकी सगळे सुद्धा काय करणार आहे, सुपिरियर कडे जाणार, मग त्याच्याकडून डिसिजन घेणार, मग त्याला रिपोर्टिंग करणार. ओके ठीक आहे. सबऑर्डिनेटने काय, सुपिरियरने काय केलेलं आहे, सुपिरियर प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू दी सबऑर्डिनेट. तुम्हाला डायरेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्हाला तुमचं काम सांगितलेलं आहे, आणि काय सांगितलं, मी सगळ्यांना एका वेळी कसं हँडल करू ना. तुम्ही काय करा, काही डिसिजन तुम्ही स्वतः घ्या,
तुम्ही तुमचं नॉलेज यूज करा, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स यूज करा, तुम्ही तुमचे काही स्किल यूज करा. म्हणजे तेवढे राईट्स त्या सुपिरियरने सबऑर्डिनेटला दिलेले असतात, कारण त्याच्याकडे इतका वर्कलोड आहे, दे कांट हँडल ऍट द सेम टाइम टू ह्यूज पीपल ना. म्हणून काय होतात, तर इथे तुम्ही इंडिपेंडंट होता ऑटोमॅटिकली. आपणच म्हणतो ना, अरे किती काय म्हणणार आपण, त्या सुपिरियरला किती त्रास देणार ना, त्याच्यापेक्षा आपण जे काही टास्क आहे, जो काही वर्क आहे, आपण हँडल करू शकतो. वी कॅन मॅनेज ऑल्सो ना. कारण इथे जे ऑपरेशन आहे हे डे टू डे आहे. इथे जे आपण बघितलं नॅरो मध्ये काय सांगितलेलं आहे, जो कॉम्प्लिकेटेड टास्क आहे, म्हणजे जे सुपिरियर सबऑर्डिनेट आहे ते काय करतील, नाही आपण कसे डिसिजन घेणार ना, आपण आधी आपल्या बॉसला विचारूया. म्हणजे इथे सुपरविजन आणि इथे सुपरविजन हे कसं असणार आहे, कॉन्ट्राडिक्टरी आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. गुड. देन लेअर आहे, कुठे बघितलं आपण, वाईड मध्ये आलो ना. फ्यू लेअर आहेत. लेअर जास्त नाहीच आहेत ना, कारण फ्लॅट आहे ते, त्याच्यामध्ये लेअर तुम्हाला जास्त बघायला नाही मिळत. इकडे लेअर जास्त होत्या, नॅरो मध्ये लेअर जास्त होत्या, आणि इकडे काय असणार आहे, फ्यू लेअर असणार आहेत मॅनेजमेंटच्या. द नेचर ऑफ वर्क इज अ रिपीटेटिव्ह. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. नॅरो मध्ये लक्षात ठेवा कॉम्प्लिकेटेड होतं, आणि इथे जे नेचर ऑफ वर्क आहे कसं आहे, रिपीटेटिव्ह आहे. आपल्याला डेली तेच टास्क करायला लागत असतील तर तुम्ही ऑब्विसली इंडिपेंडंटच होणार आहात ना. यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी सबऑर्डिनेट वरती डिपेंडंट असायला पाहिजे असं काही नाही. देन लेस डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन सबऑर्डिनेट अँड मॅनेजर. म्हणजे इथे कम्युनिकेशनची फारशी गरज नसते, कारण तुम्ही रिपीटेटिव्ह टास्क कम्प्लीट करत असताय. दॅट इज वाय. डिसएडव्हान्टेजेस खूप सारे बघायला मिळतात. ओव्हरलोड सुपरवायझर, जो मॅनेजर आहे त्याच्यावरती ओव्हरलोड आहे, कुठेतरी असणार ना, अरे बापरे आपल्याला काय करायचे आहे, ऍट द सेम टाइम 50 एम्प्लॉईज ना हँडल करायचं आहे, हा ओव्हरलोड असणार आहे. देन डेंजर ऑफ सुपिरियर लॉस ऑफ कंट्रोल. म्हणजे काही एम्प्लॉईज त्यांचं 100% देतील असं नाहीये, किंवा तितकेच इफेक्टिव्हली टास्क कम्प्लीट करतील असं नाही. त्यामुळे जे सुपिरियरचा कंट्रोल जो आहे हा कसा असणार आहे, थोडासा डेंजरस. रिक्वायरमेंट ऑफ हायली ट्रेन मॅनेजरियल पर्सन. जो मेन लीडर आहे, जो मेन मॅनेजर आहे, हा कोणीही आणून आपण तिथे हा यू कॅन हँडल 100 एम्प्लॉईज ऍट द सेम टाइम, नो. त्यासाठी जो मॅनेजर आहे हा कसा असायला हवा, कॉन्फिडंट असायला हवा, ज्याच्याकडे नॉलेज असणं महत्वाचं आहे, ज्याच्याकडे कॅपॅसिटी असणं महत्वाचं आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स असणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स रिक्वायर्ड ऑफ हाय ट्रेन मॅनेजरियल पर्सन. लक्षात येतंय का? देन ब्लॉक इन डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग काय होणार आहे, इथे ब्लॉक होणार आहे. ओके. देन इनइफेक्टिव्ह मॅनेजमेंट. देन इन्क्रीज वर्कलोड ऑफ मॅनेजर. टू रोल ऑफ टीम मॅनेजर आर नॉट क्लिअरली डिफाईन. ओके. टीम मॅनेजरचा रोल हा क्लिअरली डिफाईन नसतो. लेस कम्युनिकेशन बिटवीन मॅनेजर अँड सबऑर्डिनेट अँड रिड्यूस द कंट्रोल ऑफ मॅनेजर. ओके. सो हे काय आहे, सम दीज आर डिसएडव्हान्टेजेस. इज इट क्लिअर? नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल अँड वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल क्लिअर झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू.